25 वर्ष तरी ही सत्ता साहेब सोडणार नाहीये कन्नडची. त्याच्यामुळे तुमचं आणि माझं नातं हे 20-25 वर्ष आणि वर्षोनिवर्ष चालणारं हे नातं आहे. त्याच्यामुळे आज येऊन कुठेतरी तुम्हाला खोटं बोलायचं, खोटी भाषणं करायची आणि परत उद्या तुमच्या दारातच मला तुम्हाला सगळ्यांना मतदान मागायला यायचं आहे. त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं खोटं नाटं मी बोलणार नाही. आपल्याला फक्त एवढंच सांगेन की आपण एवढी 5 वर्ष माझ्या हातात द्या. आपलं कन्नड शहर हे जारमुक्त केल्याशिवाय मी या ठिकाणी राहणार नाही. आणि ज्या मूलभूत गरजा आपल्या शहरांसाठी असेल, एक रस्ता, नाल्या, कचरा आणि शुद्ध पाणी, या सगळ्या सुविधा आम्ही शिवसेनेच्या मार्फत आपल्या या सगळ्या जनतेला पुरवू, असंच मी आपल्याला आज या ठिकाणी सांगू इच्छिते. आणि परत एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. आमदार आहे, हे विद्यमान आमदारांनी कोटेशन केलेलं होतं की आम्ही 20 ते 25 वर्ष सत्ता सोडणार नाही. म्हणजे कन्नड तालुक्यामध्ये विरोधकच उरलेले नाही असं किंवा काय विषय असेल नेमकी? भगवंताची इच्छा जर असेल तर मार्च महिन्यापर्यंत ही बाई तुम्हाला हर्सुल जेलमध्ये दिसेल आणि ती 7 वर्षासाठी कधीच बाहेर येणार नाही. तिचा बाप जरी उतरला कुठून तरी ती बाहेर नाही येऊ शकणार. 7 वर्षाची सजा लागल्याच्या नंतर सरळ सरळ आमदारकी जाते. म्हणून कन्नड विधानसभेची निवडणूक पुढच्या वर्षी लागणार. त्यांच्या विरुद्ध एक तक्रार जी दाखल केली गेली होती त्यांच्याच माध्यमातून की माझ्याकडे कुठल्याही पद्धतीची प्रॉपर्टी नाहीये आणि ती प्रॉपर्टी नसल्यामुळे मला पोटगी मिळाली पाहिजे. ती पोटगीचा निकाल त्यांचा लागला आणि मला 30,000 रुपये महिना अशा स्वरूपाची पोटगी त्यांना वर्षभराच्या वर जवळपास देण्याच्या संबंधीचे आदेश कार्यरत होते. मात्र त्यांनीच नंतर खुलासा केला की माझ्याकडे कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी आहे. दोन्ही अहवाल त्यांचे स्वतःचे आहेत, त्यांनी स्वतः दाखल केलेले आहेत. त्याही अहवालांमध्ये त्या स्वाक्षरीत आहेत. दोन्हीही ओथ वरती आहेत. पब्लिक डॉक्युमेंट आहे. मी मागं म्हणालो होतो की त्यांनी जपून राहावं आणि जनतेची सेवा करावी, पण त्यांनी ते केलं नाही. आणि नैसर्गिक न्यायाप्रमाणे जर कोणी चुकीचं काम करत असेल तर त्याला शिक्षा